मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आज हाय तो दिवस ज्यासाठी आम्ही गावी आलेलो. आज द्यायचे आम्हाला राखण. अजून माझे पप्पा काका वगैरे कोण आले नाहीत. येतील ते पाचल्यावरून निघाले असतील, रिक्षेमध्ये असतील. त्यांचीच वाट बघतोय आम्ही बघा कुठे बसलो, असेच रस्त्यावर बसलो इकडे. त्यांची वाट बघत आले की डायरेक्ट सामान घेऊन घरी. मग आजच राखण द्यायचे, ते आजच येणार आहेत. त्यामुळे फटाफट सगळं करावी लागेल आम्हाला तयारी. बाकी कंटिन्यू बघत राहा ब्लॉग. मान करून घे माझ्या आई आणि सर्व मुंबई तिकडे राहून देत आणि सर्व व्यवस्थित ठेवून देत. नारळ झाला मान करून घे आणि माझ्या आई. तर मित्रांनो, आता आम्ही जातोय, निघालोय राखण देण्यासाठी. ही माझी मोठी आहे हळगर आणि हा पहिला दहान आहेत आहे. आम्ही जातोय. समीर दादा आत्याचा पोरगा कोयता बिता घेऊन येतोय. पांडू काकांचा पोरगा, हा छोट्या काकांचा पोरगा. MS धोनीचा. तर मित्रांनो, हे माझे मोठे बाबा म्हणजे विशालदाचे पप्पा. तर आता ह्यांना मी विचारतो की राखण कशी देतात, का देतात. तर ते सांगतील आपल्याला कशी देतात राखण. तर राखण का देतात आणि कशी देतात, कशाला देतात. राखण म्हणजे आपल्या घरची सर्वांची रखवाली. वर्षभर जे आपण शेती करतो, हां तर शेतीचे याच्यामध्ये जीवजीवडा काय सापडू नये त्यासाठी आपण ही वाडवडिलांनी जी किल्ली आहे राखण, ती आपल्याला द्यावीच लागते. आणि आपण मुंबईपासून इथपर्यंत सर्वांना सुख लागलं पाहिजे, त्याच्या हिशोबाने आपण ही राखण देतो. वर्षाची राखण. वर्षाची रखवाली. आणि आपण जे घरी 2 नारळ ठेवले ते कशासाठी. त्या रखवाली देतोय ते आपल्या एक देवीला दिला आणि आपल्या कुलदेवतेला दिला. एक ग्रामदेवतेला आणि एक कुलदेवतेला. हां, आणि माझ्या आजोबा आहेत, त्यांना पण आपण विचारूया थोडं. बाबा, राखण का देतात. काय राखण का देतात. राखण आई बाबा वडिलांनी आपले दिले त्याबरोबर आपण दिलीच पाहिजे. ही एकदम जुनी परंपरा आहे ना, पूर्वीपासून चालत आलेली. पूर्वी चालत होती ती मोडायची आपल्याला काय. हे माझे पप्पा राखण ना अशीच देतात. हा बायल्या. काय तुम्हाला एक सांगतो, हा का आला माहितीये काय, 1 दिवसासाठी आलाय फक्त चिकन खायला. वर्षभर खायला भेटत आमच्या वडिलांनी समजा पूर्वीचे भात शेती केलेली असती, पण त्याचं ते आम्ही पडली त्याबद्दल अनिल सांभाळतोय भात शेती. मित्रांनो, आधी इथे एक नारळ देऊ आम्ही आणि अजून पुढे 2 नारळ द्यायचे ते त्या बाजूला आहेत, ते पण दाखवतो. आधी ह्या ठिकाणी एक नारळ द्यायचा आम्हाला, तो देतो. मित्रांनो, ते पाऊस चालू झालाय. गेल्या वर्षी आम्ही आलेलो तेव्हा एवढा पडत नव्हता पाऊस, कोणी जोता पण नव्हती धरली. यावर्षी ते जोता बिता धरून झाले सगळ्यांचे. आणि हे पाहिले स्नॅप लवर पाहिले लोक. फक्त बोलायला लागतं. मग विचारायचं असतं बरं आहेत का वगैरे काय. ते मोठ्या आबा आणि पप्पांच्या ओळखीची आजी आहे गाववाली, माझी पण हिची पण. विचारपूस. मित्रांनो, आता इथे खाली व्हाळ आहे. व्हाळ म्हणजे तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो. कोकणात आमच्या साईडला यायला नदीला बोलतात व्हाळ. म्हणजे मोठीनं पण नदी नसते, छोटं असतं. काय काय ठिकाणी परं बोलतात. गेल्या वर्षी जेव्हा आम्ही आलेलो तर पूर्ण सुका वाळ होता, पाऊस वगैरे नव्हता तेव्हा. आणि ह्या वर्षी बघा एवढं पाणी आहे. दाखव मला, एवढं पाणी दाखव. काय बघा एवढं पाण्यात एवढं पाणी आहे, मांडी बघा शकत आम्ही याच्यात बुडू. तर गेल्या वर्षीपेक्षा तरी खूप आहे. आणि गणपतीच्या टायमाला अजून तेवढं तेव्हा दगडापर्यंत तरी जाल पाणी. आता कमसे मांडी एवढं पाणी. आणि हा बाईला लेडीज छत्री वापरतोय. ते बारीक बारीक पाऊस आहे. चला 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 चला. तरी आमचा एक विशाल दादा आला नाही, त्याला आम्ही सगळे मिस करतोय. कारण त्याने पण काय तो 1 नंबरचा पाहिले.
हे वाक्य फक्त त्यासाठी, तू ब्लॉग बघत असशील तर बघ आम्ही किती मजा करतोय ते. आमचे आजोबा बोलले आहेत आधी त्या ठिकाणी द्यायचा नारळ आणि नंतर इथे यायचा. चला छत्री पकडा. पकडले. ठीक आहे, डबल छत्री. थोडं बाहेर काढ. काढतो ना सगळं. गुळ आणि नैवेद्य दाखवायचं. हा धूप आहे ना, पेट्रोलचा हवा येते. दूध जातो. दूध कुठे तो गूळ आणि नैवेद्य याच्यात आहे ना, त्याच्यावर ठेवा आणि पाणी तू तेच आहे. हां बरोबर, सगळं ठेव. आता सर्वांनी हळद कुंकू टाकाने पाया पडायचे. पाया पडा सर्वांनी. काय झालं एवढं? अशीच मधोमध घ्या. पाया पडायचे. आम्ही नारळ दिला तिकडे, परडी वगैरे भरून पाया पडलं सगळे. आणि हे बघा जाता जाता घरी एवढा मोठा पाऊस लागलाय आणि छत्र्या पण नाहीत. एका छत्रीत दोघं तिघं अशी आहेत. मागे अस्मित आणि माझे आजोबा आहेत. हे बघा इथे शेतीची कामं चालू आहेत पावसात. ते काकी इरलं घालून काम करतात. आणि तू इथं मस्त छत्रीमध्ये आहेस. छत्रीमध्ये आहे पण काय मला एक जण भिजवतोय हो. आणि आम्ही जरा वाट बघतोय. अस्मित आणि माझे बाबा मागे राहिले त्यांच्यासाठी. तुम्हाला हे दाखवतो. हे बघ कामं करतात शेतीची. कुदळाने कोपरे खणतायत. कारण जेव्हा शेती करतात अशी तर कोपऱ्यात प्रॉपर होत नाही, त्यामुळे कोपरे त्या कुदळाने खणावे लागतात. अरे भिजवतोय तुम्हाला. आणि इथं जेवणाची तयारी चालू आहे. म्हणजे मोठे जेवण बनवते. काय काय बनवलं तुम्हाला दाखवतो मी. काय अरे ते वड्याचं पीठ मळून ठेवलंय. भात आहे, चिकन आहे, नैवेद्य आणि वडे. ते शिजत आहे अजून चिकन. हा एक मिनिट. आणि या चुलीवर वडे करणार आहे ना. चिकन फोडणी वगैरे देताना मी तुम्हाला दाखवतो बाकीचं. तर इथे बघू शकता चिकन वगैरे कापून ठेवलंय त्या काकांनी. आणि आता इथे जेवणाची तयारी चालू झाली आहे. राखण्याला आम्ही आणि अनिकेत दादा आणि मोठ्या आबा आता गेलेत अजून सांगायला. आम्ही जाऊन आलो, मोठ्या आबा गेलेत सांगायला. राखण्याचं शेजाऱ्यांना वाढेत सांगायचं असतं जेवणाचं. आणि इथे जेवणाची तयारी बघा. आई कांदा कापते आणि इथे ह्याच्यात काय करणार आहे. चिकन रस्सा बनवायचं सुरुवात आहे. काय ठेवलंय ना, टोप तापत ठेवलंय, मग तेल टाकणार. कांदा टाकते. ही विशालदाची मम्मी, माझी मोठी काकी. ही माझी आजी. काकी नाही, आई मोठी आहे. मोठी आहे बोलले.
मोठी आई इथे सगळी तयारी आहे, लसूण बिसून कांदा बिंदा घाई गडबड आहे. थोडी गडबड आहे आणि जेवण करायला कोणच नाही, मोठी आई एकटीच आहे आणि आई. आणि आजच आली सकाळी आणि त्यामुळे थोडी गडबड झाली आहे, बाकी काय नाही. घरी येसपर्यंत उशीर झाला ना. बस घरी तर राखण्याची तयारी चालू आहे, पण आम्ही असे आलोत बाहेर, मळ्यात जातोय राऊंड मारायला. आणि समोरचा तुम्ही फक्त व्ह्यू बघा, फॉक्स सगळे इथे खाली आलेत बघा. आणि आमचा गाव कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. सस्ता रोहित शर्मा सस्ता रोहित शर्मा. बाजीराव काका कर कर बायल्या. हे आमचं घर आणि घराच्या बाजूला असा डोंगर. तिकडे गेलो आम्ही परत येऊ शकणार नाही. वाव काय दिसतंय बघ. हा व्ह्यू तर चांगलंच. हा बघ भिजते कशाला? पाऊस आला ना म्हणून थोडं वातावरण मस्त झालं. ते फॉग पण किती भारी दिसत. हे बघ इकडे आहे ना, तिकडे ढग क्लिअर झालेत, म्हणजे तिकडचे काय बोलतात काळे ढग निघून गेले आणि तिकडून परत येतात आय थिंक, कारण ते फॉग आहे. कारण आता जास्त पाऊस पडून गेला ना आणि वातावरण एकदम थंड झालं. मग थंड झालंय, किती भारी वाटतंय. आणि काल आम्ही शेती केली ते ह्या मळ्यामध्ये गेलो. अच्छा इकडे गेली का? मित्रांनो इथे झालेत वड्यांना तयारी करायला. आई मोठी आई वडे करते, हे बघा. तू होता कुठे मगाचपासून? अरे जरा व्हिडिओ शूट करायला गेलेलो बाहेर. मगाचपासून झालं आणि करायचं ठेवलं तेव्हाच. हे पीठ मळून ठेवलं, एवढे वडे करणार आहे. एवढे झालेत करून. सर्वांनी जेवायला. आमच्याकडे राखण आहे, या सगळ्यांनी जेवायला आज. हे बघा. जेवायला या सर्वांनी. चुल्यावरच्या जेवणाला चव असतं काय. वडे मोठे नाही. कोंबडी कापलेली आहे. कोंबडी वडे आहेत, कोंबडी वडे. माझे आजोबा. काय झाले? Three hours later. बघ ना. The next day. मित्रांनो आता झालंय सकाळ आणि आम्ही जातोय टाकळ्याची भाजी काढायला. मी पायादा समीर दानिकेत आणि माझी मोठी आई. तुम्हाला दाखवतो कशी असते भाजी टाकायची. मित्रांनो बघा इथे झोत धरलंय. आता आम्ही जातो धरणाच्या दिशेने. या समोरच्या बाजूला धरण आहे. धरणाचंच अर्धवट काम करून सोडलंय, पूर्ण काय काम झालंय धरणाचं. कसं बघा इथे किती टाकळा आहे तो. तुम्हाला मी दाखवतो. हे असं पकडायचं असं आणि असं कापायचं. आणि याची भाजी पण इथेच करा आता. काय करतो? काय भायला असं मोठे हातानेच तोडते. घे. आता चाकू हे करतो. किती तोडते बघा मोठी आहे. हातानेच तोडायची असते ती कोवळी आहे. दुपारी भाजी बनव ती गावची असल्यामुळे तिला सवय आहे, मला सवय नाही ना. मम्मी. दुपारी काय व्ह्यू बघा काय दिसतो इकडचा. चला वरती जाऊन येऊया आधी. वरती जाऊया, पण दुपारी भाजी बनव त्याची टाकायची. आणि इथे काजूची बाग आहे ते आणि वरती. चटणी आहे. तिकडची काढू का मी? चला वरती जाऊन येऊया. चला. कोवळी कोवळी. कर कर. हे बघा इथे टाकळा बघा किती आहे. ह्या बाजूला पण बघा, हा सगळा टाकळाच आहे. सुरी बिरी हे बोरसा देव काय. अनुष्का कोणतो समीर काढ. समीरला मी देणारच नाही. अनुज धरणार जाऊया. आता चल काय भेटला तर बनवू शकतो कंटे. आता हा बोलला तो घरी बनवायचा आहे. तो घरी. ते सगळ्यांनी काढायला का थोडी थोडी भाजी? तू काय करतोय ते उभा रे काय बायलावाने. तू बायला ह्या कर ह्या कर. हा खाली एकदम खाली बसून तोडू. मधल्यापासून तोडतो.
तर मित्रांनो, काल रात्री आम्ही राखण दिली. जे जेवायला माणसं आलेले त्यांचे व्हिडिओ वगैरे नाही काढू शकलो, कारण खूप लेट झालेलं, जेवण वगैरे वाढायचं होतं, त्यामुळे व्हिडिओ वगैरे काढू नाही शकलो मी त्यांचे. आणि आज सकाळी उठलो, धरणाकडे गेलो, थोडी मस्ती केली, व्हिडिओ वगैरे बनवले. आणि हे बघा, ते अळूची पानं काढायला गेलेले, मोठ्याच्या हातात पाहू शकता तुम्ही. ब्लॉग पण इथे सेंड करतोय. कसा वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा मला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.